हिंगोलीमध्ये बंजारा समाज एकवटलेला आहे। औंढा नागनाथ तालुक्यात रास्ता रोको करण्यात आलाय बंजारा समाजाकडून। शेकडो बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। संभाजीनगर नांदेड या महामार्गावर हे आंदोलन सुरू आहे। दोन दृश्य एका वेळेला बघताय, हिंगोली आणि सोलापूरची दृश्य। हिंगोलीमध्ये बंजारा समाज एकवटलेला आहे। शेकडो बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। तुळजापुरातही हजारोंच्या संख्येने बंजारा समाज एकवटला। तुळजापूरमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक येण्यापूर्वी बंजारा समाज एकवटला। हैदराबाद गॅझेटमध्ये एसटी प्रवर्गात आरक्षणाच्या मागणीला घेऊन बंजारा समाज एकवटलेला आहे। तुळजापूर शहरात मोर्चा काढला जाणार होता, पण पोलिसांनी बंजारा समाजाच्या फक्त निवेदनाला मान्यता दिली, म्हणजे निवेदन स्वीकारण्याला मान्यता दिली, परवानगी मोर्चाला नाकारली। बंजारा समाज मोर्चा काढण्यावर ठाम आहे। शासकीय विश्रामगृह परिसरात हजारो बंजारा समाजाचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या येण्याआधीच तुळजापूर शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तुळजापूर धाराशिव इथली दृश्य। निवेदन आम्ही स्वीकारू, मात्र परवानगी मोर्चाला मिळणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता काय घडतं ते बघूया। आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याशी अधिक बोलूया आपण। बालाजी, काय परिस्थिती आहे? सगळे मोर्चेकरी तर एकवटलेले दिसतायत, परवानगी मात्र मोर्चाला नाकारलेली आहे, काय अधिक माहिती? सुवर्णा, पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जे आहे ते धाराशिव जिल्हा दौऱ्यासाठी येत आहेत। उद्या 17 सप्टेंबरमध्ये 2 दिवसाच्या दौऱ्यावरती धाराशिव जिल्ह्यात येत आहेत। पण ते त्या अगोदर नवरात्र महोत्सवाचा आढावा घेण्यासाठी तुळजापूरमध्ये त्यांची बैठक होती। मात्र बंजारा समाज यांनी सकाळपासूनच जे आहे ते पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन देणार, आमच्या मागण्या करणार असं सांगितलं। त्यांनी या संदर्भात तुळजाभवानी मंदिराकडे जाण्यासाठी मोर्चा काढण्यासाठी पोलिसांना परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांनी जी आहे ती त्यांना लेखी परवानगी नाकारलेली आहे। तुम्ही 5 लोक जे आहे ते पालकमंत्र्यांना निवेदन देऊ शकता, तेवढ्याच लोकांना परवानगी आहे। मात्र हजारोच्या संख्येने जर बघितलं तर बंजारा समाज जो आहे तो तुळजापुरात एकवटल्याचं पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं बंजारा समाज अगदी झाडावरती चढून सुद्धा कार्यकर्ते जे आहे ते वरी चढून बसलेले आहेत। आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोलापूरच्या दिशेने जिथून पालकमंत्री येत आहेत त्या दिशेनं सगळा बंजारा समाज एकवटलेला आहे। पालकमंत्र्यांची गाडी याच दिशेने जाणार आहेत, मात्र पोलिसांनी मंदिराकडे जाण्याचा रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे। सुवर्णा, कुठेतरी तणाव पाहायला मिळते। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की पालकमंत्र्यांना आमच्या भावना किंवा जिल्ह्यातील जो बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाचा प्रश्न हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावं आणि त्या आरक्षणाची मागणी जी आहे ती पालकमंत्री सरकारचे प्रतिनिधी आहेत म्हणून आम्हाला त्यांच्याकडे द्यायची आहे। मात्र पोलिसांनी ह्याला परवानगी नाकारल्यामुळे कुठेतरी आता हा तणाव या परिसरात दिसतो आहे। हजारोच्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेत, पोलीस बंदोबस्ती तेवढा आहे। एक अवघ्या काही क्षणात जे आहे ते पालकमंत्री प्रताप सरनाईक हे या ठिकाणी दाखल होतील। मात्र त्यांना निवेदन दिल्यानंतर याच्यात काय तोडगा निघतो, मोर्चाला तर पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन आता घोषणा देताना दिसत आहेत। सुवर्णा, नक्की बालाजी, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आधी मराठा समाजाने ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून मागणी केली। ओबीसी समाज स्वतःचं आरक्षण वाचवण्याकरता रस्त्यावर उतरला। त्यानंतर आता बंजारा समाज सुद्धा हैदराबाद गॅझेट